नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या गणित विषयातील प्रकरण 9 सूट आणि कमिशन यामधील सराव संच 9.1 हा आपण सोडवणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, जर छापील किंमत ही 1700 रुपये आहे आणि विक्री किंमत ही 1540 रुपये आहे, तर सूट काढा. सूट म्हणजे काय? सवलत. आता आपल्याला माहिती आहे की छापलेली किंमत जी असते त्यापेक्षा आपण प्रत्यक्ष विकत घेताना कमी किमतीला विकत घेतो. मग ती जी किंमत कमी होते त्याला आपण काय म्हणतो? सूट. मग सूत्र काय वापरता येईल आपल्याला? सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. म्हणजे छापील किंमत ही नेहमी जास्त असते पुष्कळ वेळेला, आणि आपण ॲक्च्युली जेव्हा दुकानदार आपल्याला विकतो तेव्हा ती किंमत थोडीशी तो कमी करतो. मग आता या पद्धतीने या सूत्रामध्ये आपण किमती टाकायच्या. मग सूट बरोबर छापील किंमत काय दिली आहे? 1700 वजा विक्री किंमत किती दिली आहे? 1540. आता ही वजाबाकी आपण करू शकतो. 1700 वजा 1540. 0 वजा 0 0. आता इकडे 1 आपण हातचा घेतला, इकडे राहिले 6 आणि इकडे झाले 10. इकडून 1 इकडे गेला, 10 वजा 4 6. 6 तो इकडे जे 6 राहिले, 6 वजा 5 1, 1 वजा 1 0. म्हणजे ही वजाबाकी आली 160. म्हणजे सूट किती आली? सूट बरोबर रुपये 160. हे आहे आपलं उत्तर. समजलं विद्यार्थी मित्रांनो? छापील किंमत आणि विक्री किंमत जर आपल्याला माहिती असेल तर आपण सूट अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. चला, हे उदाहरण आपल्या वहीमध्ये लिहून घ्या व्यवस्थित. आता आपण दुसरं उदाहरण सोडवणार आहोत. हे बघा, जर छापील किंमत बरोबर रुपये 990, सूट (10%), तर विक्री किंमत काढा. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं. कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत? छापील किंमत ती आपण लिहिली, शेकडा सूट दिली आहे ती आपण लिहिली, आणि काय विचारलं आहे आपल्याला? विक्री किंमत काढा. आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. नीट बघा काळजीपूर्वक. आता हे बघा की जर ही शेकडा सूट 10 आहे, याचा अर्थ काय की जर छापील किंमत 100 असेल, जर छापील किंमत 100 असेल, समजतोय, जर छापील किंमत 100 असेल तर ते 10 रुपये सूट देणार आहे. म्हणजे तर मग विक्री किंमत किती येईल? तर विक्री किंमत किती येईल? 100 मधून 10 गेले, 100वर 10 सूट देणार आहे ना. मग विक्री किंमत किती येईल? 100 वजा 10. 100 वजा 10 म्हणजेच किती? 90. कळलं का? जर छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती येईल? 90. पण आता आपल्याला त्यांनी ऍक्च्युअल खरी छापील किंमत किती दिली आहे? पण छापील किंमत तर त्यांनी दिली आपल्याला, ती किती दिली आहे? 990. छापील किंमत दिली आहे 990, आणि मग विक्री किंमत आपल्याला विचारली आहे, विक्री किंमत काढा. मग आपण काय करू की विक्री किंमत जी आहे ना, ती विक्री किंमत x मानू. विक्री किंमत x मानू. ह्या दोन ओळी समजल्या तुम्हाला? छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती येईल? 100 वजा 10 बरोबर 90. वजा 10 का केले आपण? कारण 100 रुपयावर 10 रुपये सूट आहे, म्हणजे 100तून 10 आपण वजा केले. पण खरी किंमत छापील किंमत 100च असेल अशी गॅरंटी नाही. इथे ती दिली छापील किंमत 990. मग 990ची वस्तू तो कितीला विकेल? 990 किंमत छापली असेल तर कितीला विकेल? या दोन ओळी लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. मग आता इकडे नीट लक्ष द्या. म्हणजेच 100 रुपयाची वस्तू विकली जाते 90 रुपयाला. 100 रुपये छापील किंमत असेल तर वस्तू कितीला विकली जाते? 90 रुपयाला. पण छापील किंमत जर 990 असेल तर वस्तू कितीला विकली जाईल असं मानलंय आपण? x. आणि हे दोन्ही गुणोत्तर कसे असणारे? समान असणारे. आणि या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करू शकतो. हे बघा, याच्यावरही तिरकस गुणाकार करता येईल. x गुणिले 100 बरोबर 90 गुणिले 990. याच्यावरून पण येतं, आणि ह्या दोन ओळी जर लिहिल्या तरी येतं. x गुणिले 100, म्हणून x गुणिले 100 बरोबर, हे बघा, x गुणिले 100 बरोबर 90 गुणिले 990. हे समजलंय ना? हे काळजीपूर्वक समजून घ्या. आता आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणजे विक्री किंमत काढायची. मग इकडे गुणिले 10 आहे डाव्या हाताला. मग गुणिले 10 आहे ते आपल्याला नकोय, सॉरी गुणिले 100 आहेत. इकडे किती आहेत? गुणिले 100. हे आपल्याला नकोय. मग हे गुणिले 100 तिकडे जाताना काय होतील? भागिले 100 होतील. म्हणून x बरोबर 90 गुणिले 990 भागिले, भागिले म्हणजेच छेदी 100. आता बघा,
अंशातलं एक शून्य गेलं, छेदातलं एक शून्य गेलं, परत अंशातलं एक शून्य गेलं, छेदातलं एक शून्य गेलं, म्हणजे काय आलं 9 गुणिले 99. 9 गुणिले 99 एक्स बरोबर. आता 9 गुणिले 99 आपण इकडे करून पाहू. 99 गुणिले 9, 9 9 81 1 हातचे आले 8, परत 9 9 81, 81 आणि 8 89, म्हणजे 891 बरोबर ना. मग एक्स बरोबर किती आलं 891. 891 बरोबर एक्स काय मानलं होतं आपण विक्री किंमत, म्हणून इथे आपण उत्तर असं लिहायचं विक्री किंमत बरोबर 891 रुपये. या पद्धतीने आपण उत्तर लिहिलेलं आहे. हे आपलं उत्तर आहे. समजलंय मुलांना. आता हे उदाहरण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या, कुठलीही स्टेप काढू नका. अगदी सोपं उदाहरण आहे. चला लिहून घ्या पटकन. आता आपण उदाहरण क्रमांक 3 सोडवणार आहोत. हे बघा, जर विक्री किंमत बरोबर रुपये 900, सूट %20, तर छापील किंमत काढा. उदाहरणात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी आपण लिहून घ्यायच्या. आता इथे काय दिलंय, विक्री किंमत 900 आणि सूट %20, तर छापील किंमत काढा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जी सूट आहे ती किती आहे %20. मग आपल्याला काय समजेल की जर समजायचं आहे आपण, जर छापील किंमत 100 असेल, तर छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती ठेवेल तो दुकानदार सांगा ना. छापील किंमत 100 असेल तर तो 20 रुपये सूट देणार आहे. कशावर सूट आहे ती, छापील किमतीवर. मग विक्री किंमत तो किती ठेवेल, 100 20 गेले, विक्री किंमत काय होईल 100 वजा 20. 100 वजा 20 म्हणजे किती होईल 80 रुपये. कळलं. जर छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती होणार आहे 80 रुपये. पण आता इथे आपल्याला छापील किंमत खरी ही नसते. छापील किंमत विचारली आपल्याला, आपण काय समजायचं की छापील किंमत x मानू, ती काढायची आपल्याला. छापील किंमत x मानू आणि विक्री किंमत त्यांनी दिली आहे. विक्री किंमत किती दिली आहे त्यांनी, हे बघा, विक्री किंमत दिली आहे रुपये 900. हे बघा मुलांना, ह्या 2 ओळी लिहिणं अतिशय महत्वाचं आहे व्यवस्थित. कारण ह्या जर 2 ओळी तुम्ही नीट लिहिल्या ना तर तुमचं उदाहरण बरोबर येऊ शकतं. आता बघा, इथे आपण रेशो बनवू, एक गुणोत्तर बनवू शकतो. छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती येते 80. छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत 80. पण छापील किंमत x आहे आणि विक्री किंमत किती दिली आहे 900. हे जे 2 गुणोत्तर आहे हे समान येतात. आता इकडे आपण तिरकस गुणाकार करू शकतो. याच्याहून पण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता आणि याच्याहून पण तुम्ही लिहू शकता. x गुणिले 80, हे बघा x गुणिले 80, म्हणून x गुणिले 80 बरोबर, हे बघा x गुणिले 80 बरोबर 100 गुणिले 900. 100 गुणिले 900, x गुणिले 80, बघा तिरकस गुणाकार, x गुणिले 80 बरोबर 100 गुणिले 900. ठीक. म्हणून मी सांगतो ह्या ज्या 2 ओळी आहेत ना, ह्या 2 ओळी लिहिणं व्यवस्थित अतिशय महत्वाचं आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. गुणिले 80 आपल्याला नकोय. x म्हणजे काय आहे, छापील किंमत आहे, ती आपल्याला शोधायची आहे. मग x ची किंमत काढायची, मग गुणिले 80 नको. मग गुणिले 80 उजव्या हाताला जाताना काय होतील भागिले 80. म्हणून x बरोबर 100 गुणिले 900 भागिले म्हणजेच छेदी 80. आता आपण काय करतो, शून्य कॅन्सल करतो. शून्य कॅन्सल करतो म्हणजे काय करतो, अंश आणि छेद दोघांना आपण 10 ने भागतो. शून्य आपण असं कॅन्सल करतो ना, म्हणजे काय करतो, तर अंशाला आणि छेदाला आपण 10 ने भागतो. आता बघा 100 गुणिले 90, 100 गुणिले 90 छेद 8. आता 100 गुणिले 90, 100 गुणिले 90 किती येतात सांगा बरं, 9000. 9000 छेद 8. आता 9000 छेद 8 हे आपल्याला कच्चं उदाहरण करावं लागेल. 9000 छेद 8 म्हणजेच 9000 भागिले 8. हे बघा 9000 भागिले 8. हे उदाहरण मी आता कच्चं करून दाखवतोय, तुम्हाला कच्चं काम आहे. 8 1 8, 9 वजा 8 1, वरून घेतला 0, परत 8 1 8, 10 वजा 8 2, वरून घेतला हा दुसरा 0. 8 दुने
16. 20 वजा 16 राहिले 4. वरून घेतला तिसरा शून्य. 8 पंचे 40. 40 वजा 40 शून्य. बाकी शून्य आली. भागाकार संपला. भागाकार काय आला 1125. 1125. 1125 ही कशाची किंमत आहे एक्सची. पण एक्स काय म्हणलंय आपण छापील किंमत. ती त्यांनी आपल्याला विचारली म्हणून आपलं उत्तर छानपैकी चौकटीतले एक्स. म्हणून छापील किंमत बरोबर रुपये 1125. समजलं. आणि जे आपण उत्तर शेवटी लिहितो ना त्याला अशी चौकट करायची. आलंय लक्षात. समजलंय ना. हे सगळं कच्चं काम आहे पण ते लिहायचं आहे आपण म्हणजे मग तुम्हाला समजेल. चला उदाहरण वहीमध्ये लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो आता आपण चौथं उदाहरण बघणार आहोत. बघा तर किती छान उदाहरण आहे. एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने 12% सूट दिली तर पंख्यावर दिलेली सूट व पंख्याची विक्री किंमत काढा. हे उदाहरण वाचलं की आपण काय करायचं कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित लिहायच्या. आता हे बघा छापील किंमत दिलेली आहे. छापील किंमत किती दिली आहे 3000 रुपये. सूट त्यांनी किती सांगितली हे बघा उदाहरणामध्ये 100 सूट आहे 12. ती पण आपण इथे लिहिली. आणि महत्त्वाचं कोणत्या गोष्टी आपल्याला विचारल्या आहे प्रत्यक्ष किती सूट दिली त्यांनी. ही 12 जी सूट ही 100 रुपयावर आहे म्हणजे 100 रुपये छापील किंमत असेल तर म्हणून हिला म्हटलं 100 सूट. पण प्रत्यक्ष बिलामधून काही 12 रुपये नाही वजा होणार. तर ही जी छापील किंमत आहे याच्या 12% आपल्याला काढावी लागतील. ती किती रक्कम होते ते काढायचं आहे. आणि मग ती सूट जी येईल ती सूट वजा करावी लागेल आपल्याला. कशातून वजा करावी लागेल तर छापील किमतीमधून. मग छापील किमतीतून ही सूट आपण वजा केली की आपल्याला काय मिळेल प्रत्यक्ष केवढ्याला विकला त्यांनी तो पंखा ती विक्री किंमत. समजले तुम्हाला आता. म्हणजे काय कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी शोधायच्या आहेत ते आपण आधी लिहिलं. आता आपण उदाहरण सोडवूया. आता हे बघा ही जी सूट काढतो आपण सूट प्रत्यक्ष सूट ही सूट कशावर असते छापील किमतीच्या 12%. छापील किंमत गुणिले 100 सूट. हे सूत्र तुम्हाला माहिती. सूट किती असते छापील किंमत गुणिले 100 सूट. छापील किंमत किती आहे 3000 रुपये. 3000 रुपये गुणिले 100 सूट किती आहे 12%. 12 म्हणजेच काय 12%. हे टक्केची खूण आहे. 100 म्हणजेच काय टक्के. 3000 चे 12% म्हणजे 3000 गुणिले 12%. मग 3000 गुणिले 12% आपण कसं लिहिणार बघा. 3000 गुणिले 12%. 12% म्हणजे काय 100ला 12 म्हणजेच 12/100. बघा 3000 गुणिले 12% म्हणजेच 3000 गुणिले 12/100. आता इकडे अंशामध्ये 3000 गुणिले 12 आहे छेदामध्ये 100 आहे. दोघांना जर आपण 100 ने भागलं तर अंशातलं 0 गेलं छेदातलं 1 0 गेलं. अंशातलं 1 0 गेलं छेदातलं 1 0 गेलं म्हणजे 12 गुणिले 30. 12 गुणिले 30. आता आपण 12 गुणिले 30 12 0 0 12 3 36 360. समजलं. म्हणजे सूट किती आली आहे 360 रुपये. सूट किती आली 360 म्हणजे पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. सूट आली 360. पण ही सूट केव्हा देईल तो या छापील किमतीवर. छापील किमतीतून जर आपण सूट वजा केली तर आपल्याला काय मिळेल विक्री किंमत मिळेल. मग कोणतं सूत्र आपण वापरणार की विक्री किंमत कशी काढणार आपण. विक्री किंमत ही कशी काढणार तर छापील किंमत जी आहे तिच्यातून सूट आपल्याला वजा करावी लागेल. वजा सूट. मग आता विक्री किंमत काढायची आपल्याला. विक्री किंमत काढायची किती आहे छापील किंमत 3000 रुपये वजा सूट किती दिली आहे 360. आता ही वजाबाकी करायची आपल्याला. ही आपण कच्चं काम इकडे करू. 3000 वजा 360. 3000 वजा 360. नीट बघा 0 वजा 0 0. शून्यातून 6 जात नाही. मग आपण इकडून 1 घ्यायचं पण इकडे पण 0 आहे. मग आपण इकडून इकडे 3 आहेत ना इकडे 2 ठेवले. इकडे हा 0 होता असे झाले 10. पण आपल्याला 10तून परत इकडे न्यायचं आहे म्हणजे 10चे इकडे झाले 9 आणि इकडे होतील 10. आता 10 वजा 6 किती झाले 4. 9 वजा 3 किती झाले 6
आणि इकडे दोनातून जायला काहीच नाही, म्हणजे 2 वजा 0 आहे 2, म्हणजेच 2640. 2640. 2640. बघा आपल्याला दोन्ही उत्तर मिळाले. सूट मिळाली 360. दोन गोष्टी काढायच्या आहेत, सूट व पंख्याची विक्री किंमत. मग शेवटी आपण उत्तर व्यवस्थित लिहायचं. सूट किती आहे? रुपये 360 ही काढली आपण. सूट 360 आणि विक्री किंमत काढली आपण. किती आली विक्री किंमत? रुपये 2640. म्हणजे दुकानदार काय करेल, छापलेली किमतीचं लेबल किती असणार आहे? 3000 रुपयाचं. हां, त्याच्यावर सूट देणार आहे तो 12%. 12% म्हणजेच किती होतात? 3000चे 12% 360. मग ही सूट देणार आहे तो 360 रुपये. मग ते 360 रुपये तो कशातून वजा करेल? हे जे छापलेले असतील ना पंख्यावर 3000 रुपये, त्यातून तो ते वजा करेल. 2640 रुपये. 2640. अशा पद्धतीने आपण दोन्ही उत्तरं लिहिलेली आहेत. हे उत्तरांना व्यवस्थित चौकट करायची आणि छान अक्षरात उदाहरण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं. चला व्यवस्थित लिहून घ्या उदाहरण. आता आपण उदाहरण 6वं सोडवणार आहोत. वाचूया आपण. दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. त्यामुळे गिराईकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. आता बघा, पहिल्यांदा कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घ्यायच्या. आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत. किती आहे ती? 22,250. सूट दिली आहे 11% आणि छापील किंमत दिली आहे का? नाही, ती आपल्याला काढायची आहे. ती आपण x मानू. आता आपल्याला व्यवस्थित सूत्राचा उपयोग करून हे उदाहरण सोडवावं लागेल. काय करणार बघा, काळजीपूर्वक बघा. सूट आहे 11%. सूट आहे 11%, म्हणजे 100वर 11. याचा अर्थ काय की जर छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती येईल? विक्री किंमत किती येईल? 11 वजा करावे लागतील ना, म्हणजे 100 वजा 11 बरोबर 89. कळलं? जर छापील किंमत 100 असेल तर विक्री किंमत किती येईल? 89. पण छापील किंमत काही 100 असणार आहे का टीव्हीची? नाही, ती छापील किंमत माहीत नाही, ती काढायची आपल्याला. ती आपण x मानू. म्हणून जर छापील किंमत x असेल तर विक्री किंमत त्यांनी दिली आपल्याला. त्या टीव्हीची विक्री किंमत दिली त्यांनी. गिराईक म्हणजे ग्राहकांना तो केवढ्याला मिळतोय? 22,250. 22,250 म्हणजे ही त्याची विक्री किंमत आहे. 22,250. या दोन ओळी लिहिणं खूप महत्वाचं आहे. आता याच्यावर तुम्ही अजून एक ओळ लिहू शकता की जर 100 रुपये छापील किंमत असेल तर विक्री किंमत किती येते? 89. जर 100 रुपये छापील किंमत असेल तर विक्री किंमत येते 89. पण छापील किंमत x आहे आणि विक्री किंमत किती दिली आहे? 22,250. आणि हे दोन गुणोत्तर समान येणार आहेत. समजलंय? आता आपण इकडे तिरकस गुणाकार करू शकतो. हे बघा, या दोन ओळींवरून पण आपल्याला तिरकस गुणाकार करता येईल. x गुणिले 89. हे बघा, x गुणिले 89. म्हणून x गुणिले 89 बरोबर x गुणिले 89 बरोबर हे बघा 22,250 गुणिले 100. 22,250 गुणिले 100. आलं लक्षात? आपल्याला x काढायचा आहे, छापील किंमत काढायची. मग गुणिले 89 नकोय, ते तिकडे देऊ आपण. म्हणून x बरोबर काय येईल? हे गुणिले 89 इकडे जातील, म्हणजे 22,250 गुणिले 100 भागिले 89. येतंय लक्षात? आता आपल्याला काय करायचंय ते नीट बघा. आधी आपण काय करू की 89चा पाढा तयार करू. आपण 89चा पाढा तयार करायचा आपण. तर हे बघा, 89 गुणिले 1, 89 गुणिले 2, 89 गुणिले 3, 89 गुणिले 4, 89 गुणिले 5. 89 नी भागायचे ना, ज्याने भागायचे त्याचा पाढा आला पाहिजे आपल्याला. बे 9 18 8 चला 1 बे 8 16 आणि 1 17. 3 9 27 7. 3 9 27 7 चाले 2. 3 8 24 आणि 2 26. 9 चौक 36 6.
4 9 36 6 हातचे आले 3, 4 8 32 आणि 3 35, 5 9 45 5 हातचे आले 4, 5 8 40 आणि 4 44. या पद्धतीने पाढा आपण बनवून घ्यायचा. असा पाढा तुम्हाला बनवता येतो ना, असा बनवता आला पाहिजे म्हणजे मग भागाकार येईल. आता आपण इकडे लक्ष द्या. आता आपण काय करणार आहोत की हे जे 22,250 आहेत ना गुणिले 100 त्याला 89 भागायचं. तर आधी आपण काय करू, हे जे 2225 आहेत त्याला 89 भागू. हा 89चा पाढा आपण तयार केलेला आहे. तो तुम्ही 89 गुणिले 10 890 पर्यंत तयार केला तरी चालेल. आता बघूया आपण. हे बघा 89 एक 89 89 दुने 178, 89 दुने 178. आता 222 वजा 178, 2तून 8 जात नाही, 12तून 8 गेले 4, इकडे राहिला 1 म्हणजे इकडून 1 आला, 11तून 7 गेले 4, 1 इकडे दिला होता त्याच्यामुळे इकडे 1 राहील, 1 वजा 1 0. आता राहिले 44, वरून घेतले 5, 445. आता 89 5 445, 89 5 445, 445 वजा 445 0, बाकी 0 आले. म्हणजे आता काय कळलं की 2225 ला जर 89 ने भागले तर 25 येतात. मग 22,250 ला भागले, इथे एक 0 वाढलाय, मग भागाकार इकडे काय येईल 250 गुणिले 100. आलंय लक्षात. 2225 ला भागलं की 25 येतो भागाकार, पण याच्यावर एक 0 वाढला म्हणजे भागाकारात पण एक 0 वाढेल आणि गुणिले 100 असे. आणि 89 ने भागले त्याच्यामुळे 89 एक 89 छेद 1 राहील. आता x बरोबर काय आलं 250 गुणिले 100. मग 250 वरती हे 2 शून्य देऊन टाकायचे. किती आलं उत्तर 25,000. मग x काय मानलं होतं आपण, छापील किंमत. कशाची छापील किंमत आहे, टीव्हीची म्हणजे दूरदर्शन संचाची. म्हणून उत्तर आपण लिहायचं छापील किंमत बरोबर रुपये 25,000. समजलंय. आणि याला चौकट करायची, उत्तर आलं आपल्या. हा भागाकार मात्र तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. काही वेळेला आता हे उदाहरण सोपं होतं, इथे आपण 5 पर्यंत जरी पाढा लिहिला तरी आपल्याला येत आहे. काही वेळेला तुम्हाला पूर्ण पाढा लिहिणं आवश्यक पडू शकतं. चला छान अक्षरात लिहून घ्या व्यवस्थित. आता बघा खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. उदाहरण क्रमांक 8. दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो आणि तिची किंमत ठरवलेल्या किमतीपेक्षा 25% वाढवून छापतो. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा फरक किती पडतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला माहिती दुकानदार काय करतात की त्यांना ती जी छापलेली किंमत असते ना ती ॲक्च्युली त्यांनी वाढवूनच दिलेली असते. म्हणजे त्यांनी जर ठरवलं 100 रुपयाला विकायची आपल्याला, ऐका नीट व्यवस्थित, त्यांनी जर मनातल्या मनात ठरवलं असेल, काय ठरवलं असेल की वस्तू 100 रुपयाला विकायची, तर तो 100 नाही छापत त्याच्यावर, ती 25 ने वाढवेल म्हणजे 125 करून देईल तो. आलं का लक्षात. विकायची आहे त्याला केवढ्याला 100 रुपयाला, पण त्याने काय केलं 25 ने वाढवून दिली किंमत, म्हणजे 125 छापून दिली. आणि प्रत्यक्ष जेव्हा ग्राहक येईल तेव्हा ग्राहकाला तो काय सांगेल की आता मी तुम्हाला सूट देतो. कारण ग्राहक लोक कसे असतात की त्यांना सूट खूप आवडते. सूट दिसली की लोक लगेच पटापट खरेदी करायला पळतात. मग तो ग्राहकांना सांगतो, मोठा बोर्ड लावतो की 20% सूट, आणि 20% सूट देतो त्या 125 रुपयावर. मग त्यांनी ठरवलं केवढ्याला होतं 100 रुपयाला, आणि आता 125 रुपयावर त्यांनी 20% सूट दिली. मग त्याला किती मिळेल, जास्त मिळतील 100पेक्षा का कमी मिळतील, ते आपल्याला काढायचं आहे. आता ते आपण सोडवूया. नीट बघा व्यवस्थित. मग आता आपण काय करायचं, समजायचं की दुकानदारांनी जी ठरवलेली किंमत आहे, केवढ्याला विकायचं ते त्यांनी ठरवलंय. ठरवलेली किंमत किती असेल, समजा ती 100 आहे. ठरवलेली किंमत किती आहे, रुपये 100 आहे असं आपण समजायचं. आता तो ती 100 किंमत 25% ने वाढवेल, म्हणजे 100 रुपयामध्ये तो 25 रुपयाची वाढ करेल छापील किंमत. म्हणून मग छापील किंमत किती होईल, छापील किंमत तो कितीने वाढवणार आहे 25%. म्हणजे 100 रुपये असेल ठरवलेलं तर त्याच्यात तो 25 वाढवेल, म्हणजे छापील किंमत किती आली 125 आली. समजलंय, छापील किंमत 125. पण छापील किमतीवर तो 20% सूट देतो. सूट नेहमी कशावर असते, छापील किमतीवर.
म्हणून छापील किमतीवर सूट. छापील किमतीवर सूट किती आहे? 20%. 20%. म्हणजेच 100ला 20 सूट. 100 छापले असतील तर 20 रुपये सूट. पण आता छापलेले 125 आहे, मग सूट किती येईल? प्रत्यक्ष सूट किती देईल तो? 125 जे आहे 125 चे 125 छापलेत ना, 125 चे 20%. 125 चे 20% म्हणजेच काय? 125 चे म्हणजे काय? गुणिले. चे म्हणजे काय? गुणिले. 20% म्हणजेच काय? 20/100. आता हा एक शून्य गेला आणि हा एक शून्य गेला. म्हणजे काय आलं? 125 गुणिले 2. 125 गुणिले 2 किती आले? 250. छेद 10. हे 10. 250 छेद 10 किती आले? 25. समजलंय? 25 आले. म्हणजे सूट किती आहे? सूट किती आहे? 25 रुपये. सूट किती आहे? 25 रुपये. आता कळलं तुम्हाला? सूट आहे 25 रुपये. पण ही सूट कशावर आहे? छापील किमतीवर. मग आता छापील किंमत किती होती? 125. सूट किती देणार आहे? 25. सूट देणार आहे 25 रुपये. मग विक्री किंमत किती येईल सांगा तर? विक्री किंमत किती असते? छापील किंमत वजा सूट. छापील किमतीत सूट वजा करायची, म्हणजेच 125 वजा 25. मग विक्री किंमत किती येईल? छापील किमतीतून सूट वजा केली. 125 वजा 25 म्हणजे 100. म्हणजे कितीला विकलं त्यांनी? 100ला. म्हणजे ठरवलं होतं 100 रुपयाला. ठरवलं किती होतं? ठरवलेली किंमत 100 होती आणि विक्री किंमत पण किती आहे? 100. मग फरक, शेकडा फरक पडला का काही? ठरवले 100 आणि विकले पण 100ला. म्हणजे 25 रुपयांनी वाढवले, 25% वाढवली आणि 20% कमी केली. म्हणजे त्यांनी बरोबर त्याचं ध्येय साध्य केलं. मग शेकडा फरक किती आहे? ठरवलेले 100 आणि विक्री किंमत 100. 100 वजा 100 काय आहे? फरक. फरक किती आहे? ठरवलेली किंमत 100 रुपये वजा प्रत्यक्ष विक्री किंमत किती? 100 रुपये. म्हणजे फरक किती आला? फरक किती आला? 0%. फरक किती आला? किती फरक पडतो? 0%. हे आपलं उत्तर आहे. म्हणजे फरक काहीच पडणार नाही. ज्या किमतीला त्यांनी विकलंय तीच किंमत त्यांनी मनामध्ये ठरवलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मला असं वाटतं की हे उदाहरणं तुम्हाला सगळे समजलेले असतील. ओके, ठीक आहे. छानपैकी उदाहरणं वहीमध्ये लिहा आणि हे उदाहरणं आपल्या वहीत काळजीपूर्वक लिहायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य पाठवा. आणि तुम्हाला जर असे सराव संचाचे व्हिडिओज पाहिजे असतील तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि अभ्यास मात्र छान चालू ठेवा. ओके, बाय, थँक्यू.